कथेचं नाव 1 रुपया. मधुकर माझ्या वर्गातला सर्वात लहान मुलगा, पण फार चुणचुणीत होता. आमच्या प्राथमिक शाळेतील बरीच कामे आम्हीच करायचो. अगदी वर्ग साफ करण्यापासून ते शाळेची घंटा वाजवणे, गुरुजींच्या बाईंच्या टाचणवह्या ऑफिसमध्ये सहीसाठी नेणं, मुलांना शांत बसवणं, दररोज शाळा सुटल्यानंतर आपापल्या वर्गखोल्यांना कुलूप लावणं व दर शनिवारी न चुकता शेण गोळा करून वर्ग सारवणं. ही सर्व कामं मुलं आनंदानं करीत असत. श्रमाची सवय मुलांना प्राथमिक शाळेतच लागेल. आम्हा सर्व मुलांना ही कामं करताना खूप आनंद येईल. पण या सर्व कामात मधुकर सर्वात पुढे असायचा. त्यावेळी आम्ही प्राथमिक शाळेच्या इयत्ता 6वीच्या वर्गात शिकत होतो. मधुकर माझ्याच वर्गातला. पांढरा शर्ट, खाकी चड्डी, नेहमी तिरकी टोपी घालायचा. कुणी त्याला रागावलं तर लगेच रडायचा. एके दिवशी गुरुजींनी सर्वांना उंचीप्रमाणे बसवलं. त्याचा बसायचा नंबर सर्वात पुढे आला. उंचीप्रमाणे मी 4थ्या-5व्या क्रमांकावर गेलो. त्या दिवशी तो दिवसभर रडत होता. गुरुजींनी विचारलं, का रे रडतोस? तो मात्र पुन्हा मोठ्यानं रडायला लागला. अरे सांग ना, काय झालं? गुरुजी, मला त्याच्याजवळ बसायचं आहे. तो रडत रडत बोलू लागला. का रे, तुला त्याच्याजवळच का बसायचंय? गुरुजींनी विचारलं. आईनं सांगितलंय, नेहमी हुशार मुलाजवळ बसायचं, दंगेखोर आगाऊ मुलाजवळ बसू नकोस. आपण गरीब आहे, तुला शिकलं पाहिजे. शेवटी गुरुजींनी त्याला माझ्याजवळ बसवलं. तेव्हाच तो रडायचा थांबला आणि खुदकन हसला. तेव्हापासून त्याची माझी गट्टी जमली. कधी कधी तो एकांतात एकटक नजर लावून बसायचा. असा हा माझा बालमित्र मधुकर. यानंतर वर्गात एक प्रसंग घडला. एके दिवशी पवार मॅडम वर्गात आल्या. दिसायला बोलायला खूप छान. सर्व शिक्षिका शिक्षकात त्या आम्हाला फार आवडायच्या. त्यांचे उच्चार खूप चांगले. त्या खूप छान विज्ञान शिकवायच्या. सर्वांच्याच आवडत्या व लाडक्या मॅडम वर्गात आल्या. त्यांनी एक सूचना केली. सर्वांनी ओळीत बसा. तुम्हाला भेटायला एक साहेब येणार आहेत. सर्वांनी एक साथ नमस्ते मोठ्यानं म्हणायचं. लगेचच एक साहेब वर्गात आले. उंच, सुंदर, इनशर्ट केलेले व्यक्ती. त्या काळी खूप कमी लोक असं टापटीपणे राहायचे. त्यामुळं असं कोणी आलं की मुलांची कुजबूज सुरू व्हायची. आज इन्स्पेक्शन हाय, दंगा करायचा नाही हं. सर्व मुलांनी उठून एक साथ नमस्ते फार मोठ्या आवाजात म्हटलं. मॅडमनी सर्व मुलांना खाली बसवलं. मुलं मात्र एकमेकाकडं बावरल्यासारखी बघत होती. मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मुलांनो, हे आपल्या गावातील MSCBतले फार मोठे साहेब आहेत, इंजिनियर आहेत. सर्व मुलांनी माना डोलवल्या. तेव्हा लक्ष द्या, आपल्या गावात माळावरती त्यांचं ऑफिस आहे. सर्व मुलं पुन्हा एकमेकाकडे बघू लागली. आता मॅडम नक्की काय बोलतील या विचारानं त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. तर ऐका मुलांनो, त्यांच्या ऑफिसची खोली आहे. तेव्हा जो कोणी मुलगा रोज सकाळी ऑफिस झाडून स्वच्छ करेल व एक घागर पाणी पिंपात भरेल, त्याला दररोज 1 रुपया मिळेल. म्हणजेच महिन्याचे 30 रुपये मिळतील. तेव्हा वर्गातला कोणी मुलगा तयार आहे का? आता मात्र आम्ही सर्व मुलं एकमेकाकडे बघू लागलो.
पण उभं राहायला कोणीच तयार होईना. तेवढ्यात एक मुलगा हळूच म्हणाला, शिपाई पाहिजे वाटतं. वर्गातली सर्व मुलं मोठ्यानं हसायला लागली. मॅडम सर्वांच्यावर रागावल्या. शांत बसा, शिपायाच्या कामाची लाज कसली? प्रत्येक काम श्रेष्ठ असतं. सर्व वर्ग शांत झाला. आता तर कोणीच उभं राहीना. माझ्याही मनाला वाटलं आपण उभं राहूया, पण इतरासारखीच माझी अवस्था. कोणीच उभं राहत नाही म्हटल्यावर मॅडम रागावल्या. कष्ट करायची लाज वाटते का तुम्हाला? 1 रुपया फार कमी वाटतोय का? कित्येक वर्षांचं काम आहे. कॉलेज पर्यंतच्या शिक्षणाला मदत झाली असती. या कामासाठी कोणीच तयार नसेल तर मी इयत्ता 7वीत बघते. ते दोघे वर्गातून पाठमोरे झाले. एवढ्यात एक मुलगा उभा राहिला. मॅडम मॅडम, मी झाडून देईन आणि पाणी पण देईन. निघालेले साहेब पुन्हा थांबले. सारा वर्ग त्या मुलाकडे बघू लागला. ठीक आहे बाळ, तुझं नाव काय? मधुकर अप्पासाहेब सावंत. सारा वर्ग मधुकरकडे शांतपणे बघत होता. तुझे वडील काय करतात? मधुकरने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. साहेब, लहान असतानाच वडील वारलेत माझे. त्यांना बैलानं मारलं. तुझी आई काय करते? लोकांच्या शेतावर कामाला जाते. तुला भाऊ बहीण? भाऊ नाही, एक मोठी बहीण. आई बरोबर कामाला जाते. लहान बहीण दुसरीत आहे. साहेब, मला काम द्या. मी तुम्ही सांगितलेलं सगळं काम करेन. आमची परिस्थिती. त्याला पुढं बोलता येईना. संपूर्ण वर्ग शांत होऊन त्याच्याकडे बघत होता. साहेब व मॅडम दोघेही बाहेर निघून गेले. थोड्या वेळानं मॅडम वर्गात आल्या. मधुकरला उभं केलं. मधुकर, संपूर्ण वर्गात तू उभं राहिलास. तुझी कष्ट करायची तयारी बघून साहेबांनी तुला हे काम इथून पुढं 10 वर्ष दिलं आहे व ते तुझ्या शिक्षणासाठी मदतही करणार आहेत. तुला दररोज 1 रुपयाप्रमाणे महिन्याचे 30 रुपये मिळतील. आता मधुकरच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. इथून पुढे 10 वर्षे नव्हे, त्याची इच्छा असेपर्यंत त्याला काम मिळणार होतं. आता रोज सकाळी उठून तो MSEBचं ऑफिस स्वच्छ करायचा. लहान वयातली पाण्याची कळशी उचलून पिंप भरायचा. फक्त 5 ते 10 मिनिटांचं काम आनंदाने करायचं. आता त्याला महिन्याचे 30 रुपये मिळायचे. त्यातून तो शाळेचं साहित्य स्वतः घ्यायचा. त्याने कंपास, दप्तर नवीन घेतलं. तो आता माझ्याबरोबर इंग्रजीच्या ट्युशनलाही येऊ लागला. त्याने स्वतःचे कपडे स्वतः घेण्या इतपत पैसे जमवले. वर्गातली काही उन्हाळ मुलं त्याला चिडवायची, पण त्याला काहीच वाटत नव्हतं. रोज 1 रुपया पगाराच्या नोकरीनं त्याचं आयुष्य बदलून गेलं होतं. पुढे 10वी 12वी चांगल्या मार्काने पास झाला. BCom झाला. BCom नंतर सहकारी संस्थेत सेक्रेटरी या पदावर त्याची नियुक्ती झाली. आता तो महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहे. त्याचं सारं घर व्यवस्थित आहे. त्याच्या आईला आता इतरांच्या शेतात मजुरी करण्याची गरज राहिलेली नाही. त्याचं सारं कुटुंब सुखी व सुस्थितीत आहे. मला तो एकदा सहजच भेटला. मी हॉटेलात चहा घेत होतो. त्याला पाहिल्यावर मी त्याला चहाचा आग्रह केला. चहा पिता पिता आम्हा दोघांनाही आमचं बालपण आठवलं. चहाचं बिल मी देत असताना, अरे थांब, मी देतो. थांब रे, मी देतो. हॉटेल मालकाचा आवाज आला. कुणीही द्या, पण सुट्टे 8 रुपये द्या. माझ्याजवळ 7 रुपये होते. मधुकरने खिशातून 1 रुपया माझ्या हातावर ठेवला. मी म्हणालो, 1 रुपया?
त्यानं त्या MSCBच्या इमारतीकडे बोट केलं आणि हसला. त्याच 1 रुपयानं मधुकरचं आयुष्य घडवलं होतं. त्याच 1 रुपयानं मधुकरचं आयुष्य घडवलं होतं. धन्यवाद.